शिवसेना पक्षप्रमुख आणि आमच्या सरकारचे मार्गदर्शक माननीय उद्धवजी ठाकरे, राज्याचे उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाईजी, राज्यमंत्री आणि या भागाचे आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, गृहनिर्माण राज्यमंत्री श्री रवींद्र वायकरजी, मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहलताई आंबेकर, सन्माननीय खासदार गजानन भाऊ कीर्तीकर, सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी, सन्माननीय आमदार श्री सुनील प्रभू, अमितजी साटम, भारतीताई लवेकर, कपिलजी पाटील, उपमहापौर अलकाताई केरकर, खास या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या मृणालताईंच्या कन्या अंजलीताई वर्तक, या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महापालिकेचे आयुक्त श्री अजय मेहताजी, सर्व अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आज मुंबई महानगरपालिकेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला पूल या ठिकाणी त्यांनी बांधला, पण त्याही पेक्षा अधिक अभिनंदन याकरता करतो की या पुलाला स्वर्गीय मृणालताई गोरे यांचं नाव हे महानगरपालिकेने दिलं. आत्ताच उद्धवजींनी सांगितलं की त्यांचे विचार आणि आमचे विचार हे कदाचित वेगळे असते, पण त्यांच्यात जो प्रामाणिकपणा होता, सामान्य माणसाकरता लढण्याची जी तळमळ होती, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता संघर्ष करण्याची जी वृत्ती होती, आज खरं म्हणजे हे जे नामकरण आपण करतोय त्या वृत्तीला सलाम करण्याकरता आपण हे नामकरण करतोय. आणि मला विश्वास आहे की आदरणीय उद्धवजींनी या ठिकाणी जे मत व्यक्त केलं की या उडान पुलाहून जात असताना कदाचित त्यांच्या विचारांनी विकास होऊ शकतो की आमच्या विचारांनी विकास होऊ शकतो, यात दुमत असू शकेल, पण एका लोकप्रतिनिधींनी आपल्या जीवनामध्ये कसं कार्य केलं पाहिजे, एका लोकप्रतिनिधीने समाजातल्या वंचितांचा आवाज कशा प्रकारे बनलं पाहिजे, समाजामध्ये ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना ते कसं मिळवून दिलं पाहिजे, हे जर कोणाकडनं शिकलं पाहिजे तर ते आम्ही देखील मृणालताईंकडनं शिकलं पाहिजे, याबद्दल दुमत असू शकत नाही. आणि म्हणून या मार्गाने जाताना किमान त्यांच्या त्या गुणाचा अंगीकार हा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करता आला पाहिजे, अशा प्रकारचा आज या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो. आज या ठिकाणी या उडान पुलाच्या निमित्ताने या गोरेगावच्या जनतेला एक अतिशय चांगला अशा प्रकारचा हा मार्ग मिळालाय की ज्यातनं जे ट्रॅफिक कंजेशन आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दूर होईल. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर मुंबईचे जे रखडलेले प्रश्न होते त्या प्रश्नांचा सातत्याने आम्ही पाठपुरावा केला आणि महानगरपालिका असेल, MMRDA असेल, ज्या सगळ्या संस्था आहेत या संस्थांना गती देऊन आणि राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं पाठबळ हे त्याच्या पाठीमागे उभं करून मुंबईच्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येतील याचाच प्रयत्न आपल्या या सरकारनं सातत्याने केलाय. आज मुंबईतलं उडाणपुळांचं जाळं असेल, मुंबई करता कोस्टल रोड असेल, अतिशय सुंदर संकल्पना या कोस्टल रोडची माननीय उद्धवजींनी मांडली आणि गेले अनेक वर्ष राज्याचे अनेक मुख्यमंत्री
सातत्याने कोस्टल रोड आम्ही करू अशा प्रकारचा विचार मांडत होते, पण साधी एक परवानगी देखील त्याला कधी मिळाली नाही. आज मला सांगताना आनंद वाटतो की जो कोस्टल रोड मुंबईच्या ट्रॅफिकची लाईफलाईन बनणार आहे, 1 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या परवानग्या त्याच्या या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. आणि आज महानगरपालिका या कोस्टल रोडचं टेंडर काढण्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आली आहे. हे आपलं जे युतीचं सरकार आहे हे गतिमान सरकार आहे. या मुंबईचा चेहरा हा मागच्या युतीच्या सरकारनं बदलवला आणि आता पुन्हा मुंबईचा चेहरा आपणच या ठिकाणी बदलवू आणि या मुंबईतल्या सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी त्याचं जीवन सुकर झालं पाहिजे याकरता निश्चितपणे आपण प्रयत्न करू. आपण या ठिकाणी रस्त्यांचं जाळं, उड्डाणपुलाचं जाळं, मेट्रोचं जाळं, मोनोचं जाळं, बसचं जाळं, संपूर्ण अर्बन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ही संपूर्ण ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही एंड टू एंड अशा प्रकारची या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, जुन्या सरकारच्या काळामध्ये एक मेट्रोची लाईन जर तयार करायची तर त्याचा डीपीआर तयार करण्यापासून टेंडर देतपर्यंत आणि टेंडर देऊन काम करतपर्यंत किमान 8 ते 9 वर्ष लागायचे. आपल्या सरकारने गतिमानतेनं मुंबईमधले मेट्रोचे काही प्रकल्प 2 महिन्यामध्ये आपण डीपीआर तयार केला. पुढच्या 2 महिन्यात त्याला सगळ्या मान्यता दिल्या आणि त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचा वर्क ऑर्डर दिला. 6 महिन्यामध्ये आपण मेट्रोचा वर्क ऑर्डर या ठिकाणी दिलाय. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की केवळ मेट्रो नाही, आपली जी सबर्बन रेल्वे आहे ही सबर्बन रेल्वे मुंबईची लाईफलाईन आहे, ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या सबर्बन रेल्वेचा देखील विकास झाला पाहिजे. नुकतेच माननीय केंद्रीय मंत्री प्रभू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण निर्णय केला आणि आता सबर्बन रेल्वेवर सीएसटी पासनं, छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं तर पनवेल पर्यंत आणि चर्चगेट पासनं विरार पर्यंत एक पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर हा त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ठिकाणी पुढच्या 3-4 वर्षामध्ये आपल्या या सबर्बन रेल्वेची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही दुपटीनं वाढेल. आणि आज आमच्या सामान्य माणसाला जे रेल्वेमध्ये धक्के खावे लागतात ते धक्के त्या ठिकाणी खावे लागणार नाही. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आम्ही प्रयत्न काय करतोय तर तो प्रयत्न असा करतोय की आपल्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. मध्यंतरी मला उद्धवजी असं म्हणाले की आपल्या बेस्टची परिस्थिती वाईट आहे, या बेस्टच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तोही प्रयत्न आता सुरू केलाय. आणि या मुंबईमध्ये बेस्ट असेल, मेट्रो असेल, मोनो असेल, सबर्बन रेल्वे असेल, याचं असं जाळं आपण तयार करतोय. आणि हे केवळ मुंबई पुरतं नाही तर ते MMR रिजन मध्ये, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये देखील नेतो की ज्या माध्यमातून मुंबईच्या कुठल्याही जागी उभं राहिल्यानंतर 300 मीटर ते 500 मीटर मध्ये कुठलं तरी ट्रान्सपोर्टेशनचं सिस्टीम हे आपल्याला मिळेल. आणि ते ट्रान्सपोर्ट जर तुम्ही पकडलं तर त्याचं इंटिग्रेशन असं असेल की मुंबईच्या किंवा MMRच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत, कुठल्याही भागापर्यंत तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वापरायची आवश्यकता पडणार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टनेच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकाल. तुम्हाला त्या ठिकाणी समजेल की इथनं मी उतरलो तर मला मेट्रो मिळेल, इथनं मी उतरलो तर लगेच सबर्बन रेल्वे मिळेल, तिथनं उतरलो तर मला बेस्टची बस मिळेल आणि मी माझ्या घराजवळ 300 मीटरवर त्या ठिकाणी उतरीन. मला स्वतःचं त्या ठिकाणी कुठेही स्वतःचं वाहन वापरण्याची आवश्यकता नाहीये. आणि यात महत्वाचं आम्ही काय करतोय, महानगरपालिका, MMRDA, राज्य सरकार सगळे आम्ही एकत्रित येऊन या सगळ्यांना सिंगल तिकीटवर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक तिकीट काढलं की त्या तिकिटावर तुम्हाला कुठल्याही आपल्या अर्बन ट्रान्सपोर्टमध्ये प्रवेश करता येईल. त्या तिकिटावर बेस्टच्या बसमध्येही बसता येईल, त्यात मेट्रोमध्येही बसता येईल, त्यात सबर्बन आपल्या रेल्वेमध्ये म्हणजे लोकल ट्रेनमध्येही बसता येईल. आणि याच्या पलीकडे जाऊन प्रयत्न असा आहे
की हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये करायचं, म्हणजे तुमच्या मोबाईलवर ते तिकीट आलं, तुम्ही नुसता मोबाईल दाखवला की तुमचे तेवढे पैसे कमी होतील आणि त्या ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही बसू शकाल. आणि हा एक समग्र प्लॅन तयार करून मुंबईची सगळी ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम ही मजबूत अशा प्रकारची तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या आपल्या कार्यामध्ये आज हा जो उडानपूल या ठिकाणी झालेला आहे, हा उडानपूल एक महत्वाचं कार्य करणार आहे. कारण रस्त्यांचं, पुलांचं आणि ट्रान्सपोर्टेशनचं जाळं विणून एक अतिशय चांगली सुगम्य अशा प्रकारची मुंबई ही तयार करण्याचं स्वप्न हे आपल्या युतीच्या सरकारचं आहे. आणि मी विश्वासानं सांगतो की ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. आज मी महानगरपालिकेचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलं. आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की विद्याताईंनी आणि देसाई साहेबांनी जे सांगितलं आणि महापौरांनी त्याच्यावर तातडीनं या ठिकाणी सांगितलं की याचा जो पुढचा भाग आहे तोही आम्ही वेगाने करू. आता केवळ अजय मेहताजी आपल्याला एवढंच माझं सांगणं आहे की मागच्या काळामध्ये कामं करायला थोडा वेळ लागायचा, कारण सरकार तुमचं नव्हतं. पण आता या ठिकाणी राज्यातलं सरकारही आपलंच आहे. त्यामुळे आता कामाचा वेग हा वाढला पाहिजे. आता महानगरपालिकेच्या कामामध्ये कुठलाही अडथळा या ठिकाणी नाही. त्यामुळे आपल्या सरकारची मदत घेऊन जिथे अडथळा असेल तो अडथळा दूर करून हा पूल तयार करायला आपल्याला 7 वर्ष लागली, पण पुढचा पूल ताईंनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षामध्ये आपण पूर्ण केला पाहिजे. आणि अशा प्रकारे गतिमानता, गतिशीलता ही काय असते ही आपल्या सरकारनं यापूर्वी दाखवली आहे आणि यापुढेही आपण ती दाखवू. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या कामामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे हे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यांचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतं. निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राचं चित्र हे आम्ही बदलून दाखवू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा मृणालताईंना या ठिकाणी विनम्र अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.